धक्कादायक बातमी मराठवाड्यातून आहे। मराठवाड्यामध्ये रोकड दुष्काळ दिसून येतोय। मराठवाड्यातल्या बहुतांश एटीएम मध्ये अक्षरशः खडखडाट आहे। शासकीय खासगी बँका आणि पतसंस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नाहीये, त्यामुळे कॅश काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय। संभाजीनगरमध्ये करन्सी चेस्ट असलेल्या बँकेनं आरबीआयकडे केलेल्या कॅशच्या मागणीपैकी केवळ 30 ते 40% कॅश मिळत असल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे। एवढंच नाही तर सगळ्या बँकेमध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच रोख व्यवहारासाठी मिळत आहेत। प्रत्येक एटीएम मध्ये रोज 20 लाख रुपयांचा भरणा करावा लागतो, मात्र केवळ 3 ते 4 लाख रुपये भरण्यात येत असल्याची माहिती आहे। मराठवाड्यात हा कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याचं मुख्य कारण म्हणजे आरबीआयकडून हव्या तेवढ्या प्रमाणात कॅश मिळत नाहीये। तसंच 5 राज्यातल्या निवडणुकांचाही परिणाम झाल्याचं तज्ज्ञ सांगतात। तर ही कॅश टंचाई नेमकी किती काळ चालेल हे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं पाहिजे, अशी मागणी बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर यांनी केली आहे। नेमक्या कॅशच्या तुटवड्याची काय कारण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत तुळजापूरकर सर आहेत। सर, वस्तुस्थिती काय आहे सध्या? कॅश का मिळत नाहीये? मला वाटतं सध्या आपण एवढ्या ट्रान्सपरन्सीची वगैरे भाषा करत असतो, तर रिझर्व्ह बँकेनी कस्टमरला कुठेतरी कॉन्फिडन्स देण्याची आवश्यकता आहे की हे असं किती काळ चालेल, की एक 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर। एक कारण असं असू शकतं की रिझर्व्ह बँकेनी ज्या नोटा छापून घेऊन सर्क्युलेशनमध्ये टाकायच्यात त्यातलं त्यांचं गणित कुठेतरी बिघडलं, म्हणून त्या नोटा त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत। दुसरं असं बोललं जातं की सध्या ज्या 4 ठिकाणी निवडणुका चालू आहेत राज्यातून, त्यामुळं या हाय डिनॉमिनेशनच्या नोटा या निवडणुकीमध्ये वळवल्या गेल्या का, असाही एक प्रमाद सध्या खूप मोठ्या प्रमाणावर बोलला जातो। तिसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता लग्नाचा सीझन आहे आणि आताचे जे कॅश लग्नाच्या निमित्ताने जे व्यवहार होतात ते लोक जीएसटी द्यायला उत्सुक नाही आहेत, त्यामुळे हे सगळे व्यवहार हे कॅशमध्ये करू पाहतात आणि त्याच्यासाठी बँकांमधून कॅश विड्रॉ करण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे। अशा अनेक 2-3 कारणांपैकी आणि एकत्रितपणे सगळी कारणं किंवा यातली काही कारणं ही या कॅश शॉर्टेजला जबाबदार आहेत। तर बँक अधिकाऱ्यांशी बोलण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेरावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। मात्र त्यांनी या कॅश टंचाईची काही कारणं सांगितली आहेत, ती काय आहेत पाहूया। लग्नसराईमुळे जीएसटी वाचवण्यासाठी अनेक व्यवहार रोकड वापरून होतात, त्यामुळे रोकड काढण्याचं प्रमाण वाढलंय। युद्धामुळे इंटरनेट बंद होऊन कॅश मिळणार नाही अशी अफवा पसरली आणि त्यामुळे लोकांनी अतिरिक्त कॅश काढली। आरबीआयकडून पुरेशी रोकड मिळत नाही, मागणी वाढली पण पुरवठा कमी आणि त्यामुळे कॅशची टंचाई आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।